Hello everyone, my name is Sandesh Avdan. I'm based out of Thane. मी स्थापत्यसंवाद नावाची एक हेरिटेज बेस्ड फोरम चालवतो, जिथे आम्ही हेरिटेज वॉक्स, आर्ट वर्कशॉप्स, फोक आर्ट इव्हेंट्स आणि इंटरव्ह्यूज घेत असतो. एक आयडिया हीच आहे की टू अंडरस्टँड द हेरिटेज ऑफ इंडिया फ्रॉम मल्टिपल पॉईंट ऑफ व्ह्यूज, फ्रॉम फिलॉसॉफिकल, स्पिरिच्युअल, सोशल, पॉलिटिकल एटसेट्रा. आत्ता आम्ही एक नवीन प्रयोग करत आहोत रिॲक्शन व्हिडिओजचा विथ माय डिअर फ्रेंड उत्पल. लेट्स सी हाव इट गोज. येस उत्पल. Yeah. Hi everyone, this is Utpal. I am based out of Pune आणि संदेश बरोबर माझं या विषयावरती बरेचदा चर्चा होत असते. मला स्वतःला या विषयामध्ये इंटरेस्ट आहे बराच, आणि संदेश जितका अकॅडमिकली त्याच्यामध्ये घुसलेला आहे तितका मी घुसलेलो नाहीये अजून बहुतेक, पण आय एम विलिंग टू. पण याच्यावरती चिंतन करायला मला आवडतं, बोलायला आवडतं. सो हा एक प्रयोग आम्ही करतोय. मला असं वाटतं की असे इतर पण खरं प्रयोग करता येतील रिॲक्शन व्हिडिओचे. आय थिंक इट कुड बी अ गुड वे टू एक्सप्रेस आवर व्ह्यूज रादर दॅन ते सगळं नुसतं सोशल मीडियावरती असं त्याचं स्वरूप बरेचदा बिघडतं. त्याच्यापेक्षा हा पॅटर्न जरा बरा आहे. लेट्स सी हाऊ इट गोज. लेट्स सी. बिफोर वी स्टार्ट दिस, आपण ना आपले स्टँड थोडी हे एक्सप्रेस करू की वेअर डू वी स्टँड. तर माझं खूप खूप कॉम्प्लिकेटेड विषय आहे. जर का कोणी मला विचारतं की देवावरती विश्वास आहे का, तर माझ्या डोक्यात एक वादळ सुरू होतं. हा म्हटलं तर मग माझ्यातला एक रॅशनल माणूस बाहेर होतो आणि तो लढाई करायला चालू करतो, आणि नाही म्हटलं तर एक दुसरा पॉईंट ऑफ व्ह्यू पण बिलिव्हरचा पण येतो आणि मग ते युद्ध चालू होतं. तर त्यामुळे मी असा एक स्टँड घेतो की मी आय एम मोर ऑफ अन ऑब्झर्वर. ओके. आणि मोर दॅन गॉड आय एम इंटरेस्टेड इन अ आयडिया ऑफ अ फेथ, की फेथमुळे काय होतंय, की एखादी गोष्ट मी आउट ऑफ फेथ करतो किंवा विदाउट फेथ करतो, त्याच्याने माझ्या बिहेवियरवरती काय परिणाम पडतो. सो आय एम मोर ऑफ एन ऑब्झर्वर की हाऊ पीपल आर बिहेविंग आउट ऑफ फेथ. सो डज गॉड एक्झिस्ट किंवा एक्झिस्ट करत नाही ह्याच्यापेक्षा माझा एन्क्वायरीचा कोर फेथ आहे असं मी म्हणेन. सो आय एम मोर ऑफ एन ऑब्झर्वर. म्हणजे मी अथेइस्ट पण नाही आहे, मी स्वतःला ॲग्नोस्टिक पण नाही म्हणणार, कारण की मग ते सगळ्या थिअरीज असतात आणि दे कॅटेगराईज यू. आणि आय एम नॉट फुल्ली बिलिव्हर ऑल्सो, बट आय ट्राय टू बी एन ऑब्झर्वर असं मी म्हणेन सध्या तरी. ओके, ग्रेट. माझ्याबाबत बोलायचं झालं तर ऑब्झर्वर ही टर्म खरं चांगली कॉइन केली आहे संदेशने, असं मला वाटतं. आणि त्याची एक पॅरलल टर्म मला अशी वाटते, आपण ज्याला एक्सप्लोरर म्हणतो ना, एक्सप्लोरर, तसं मला माझ्या बाबतीमध्ये वाटतं. म्हणजे ॲग्नोस्टिक ज्याला म्हणता येईल त्याच्याकडे मी जास्त, त्या कॅटेगरीत मी जरा जास्त बसतो असं मला वाटतं, आस्तिक आणि नास्तिक पेक्षा पण. परंतु नास्तिकतेच्या बाबतीत सुद्धा मी त्या चौकटीमध्ये पटकन जाईन का, तर मला शंका आहे. मी ॲग्नोस्टिक हे करतो, पण मला आता असं होत आहे की आपण सुद्धा एक आपली टर्म खरं कॉइन करायला पाहिजे. म्हणजे आपण तरी कशाला, म्हणजे आपल्याला जे वाटतंय ते आपण बरोबर शब्दामध्ये पकडायचा प्रयत्न करावा, की ते मे बी आज नसेल, काय म्हणतात, प्रचलित ते आज नसेल, पण तो मला तो शब्द बरोबर वाटतो म्हणून मी तसं मला म्हणतोय. सो दॅट वे आय थिंक आय एम एन एक्सप्लोरर. मला ह्या विषयामध्ये असं जाणवतं की हे जगाची, सजीवांची उत्पत्ती ही कशी झाली हा मूळ प्रश्न आहे माझ्याकरता. सजीव निर्जीव जग म्हणजे एकूणच. आणि त्याचं उत्तर आजवर भल्या लोकांना सापडलं नाहीये. ते मला तरी सापडेल का नाही माहित नाही, पण आपला निदान आपली ओळख तशी असावी असं मला वाटतं की मी एक्सप्लोअर करतो. ओके. सो ठीक आहे, इंटरेस्टिंग. सो लेट्स स्टार्ट द वीडियो. यस. डज गॉड एग्जिस्ट? इस सवाल का जवाब सब अपने अपने तहीं खोजने की कोशिश कर रहे हैं. कोई इसको गॉड डैम पार्टिकल की खोज बताता है, कोई गॉड पार्टिकल की खोज बताता है, कोई हिग्स बोसान की खोज बताता है, कोई ये सवाल जवाब तलाशने की कोशिश करता है कि मास एग्जिस्टेंस में आखिर आया कैसे, हुआ क्या था, सृष्टि के पहले, समय के पहले क्या था. और कोई ये कहता है कि ये सारी खोजें जिस मस्तिष्क में हो रही हैं प्रकृति के क्रम में, वो कैसे विकसित हुआ. मैं उम्मीद करता हूं कि हम आज
इन बुनियादी सवालों के कुछ जवाब हासिल करने में कामयाब हूं। मैं सबसे पहले मंच पर आमंत्रित कर रहा हूं मुफ्ती शमाइल नदवी साहब को। आइए सर जी। माझी फर्स्ट कमेंट इथेच सुरू होईल की सौरभने असं म्हणणं की ह्या काही फंडामेंटल क्वेश्चनचं आपण उत्तर या मंचावरती शोधायचा प्रयत्न करू किंवा ते आपल्याला सापडतील अशी आपण अपेक्षा करू, हे अति महत्वाकांक्षी प्रकार झालेला आहे असं मला वाटतंय. बरोबर आहे. अगदी अगदी आय अग्री. तमाम तारीफें उस क्रिएटर के लिए जिसने इस यूनिवर्स को एक मकसद के तहत पैदा किया है. रिस्पेक्टेड जनाब जावेद अख्तर साहब, मिस्टर सौरभ द्विवेदी और रिस्पेक्टेड ऑडियंस, थैंक यू ऑल फॉर बीइंग हियर टुडे. आज की डिबेट में चूंकि हम बात करने वाले हैं डज गॉड एग्जिस्ट के टॉपिक पर, तो ये एक ऐसा टॉपिक है जिसके मुताल्लिक कोई भी डिसीजन लेने के लिए अलग अलग स्टैंडर्ड्स हो सकते हैं. लिहाजा डिबेट के शुरू में ये ज़रूरी है कि हम ये जान लें कि आज के इस टॉपिक में कौन सा स्टैंडर्ड सही होगा और कौन सा गलत होगा. सबसे पहला स्टैंडर्ड जिसे मैं समझता हूं कि हमारे रिस्पेक्टेड जनाब जावेद अख्तर साहब बड़ी तेजी के साथ उसकी तरफ लपकेंगे, वो है साइंस. जबकि साइंस दर हकीकत खुदा के एग्जिस्टेंस को डायरेक्टली साबित करने या उसके एग्जिस्टेंस को डिनाई करने के लिए स्टैंडर्ड नहीं बन सकती. और उसकी वजह क्या है, ये मैं नहीं कह रहा, ये वो लोग कह रहे हैं जो साइंस के एक्सपर्ट्स हैं. नेशनल एकेडमी ऑफ साइंस कहती है साइंस डजंट हैव द प्रोसेसेस टू प्रूव और डिसप्रूव द एग्जिस्टेंस ऑफ गॉड. व्हाई? क्योंकि साइंस का ताल्लुक एम्पेरिकल एविडेंस से है और एम्पेरिकल एविडेंसेस का ताल्लुक हमारे नेचुरल और फिजिकल वर्ल्ड से है, जबकि गॉड नॉन फिजिकल और सुपर नेचुरल रियलिटी है. लिहाजा नॉन फिजिकल रियलिटी को आप उस टूल के साथ नहीं चेक कर सकते जिसका काम फिजिकल रियलिटी को तलाश करना है. लिहाजा आज इस डिबेट में गॉड की एग्जिस्टेंस को साबित करने या उसे डिनाई करने में साइंटिफिक एविडेंस को एक्सेप्ट नहीं किया जाएगा. दूसरा स्टैंडर्ड हो सकता है रेविलेशन, कि रेविलेशन के जरिए हम ये साबित करें कि गॉड एग्जिस्ट करता है या नहीं. लेकिन ये स्टैंडर्ड भी आज इररेलेवेंट है. क्यों? क्योंकि रेविलेशन मेरे नजदीक सोर्स ऑफ नॉलेज है, वैलिड सोर्स ऑफ नॉलेज है, लेकिन हमारे जावेद अख्तर साहब के नजदीक ये वैलिड सोर्स ऑफ नॉलेज नहीं है. लिहाजा आज की डिबेट में मैं एक भी एविडेंस किसी भी मजहबी स्क्रिप्चर से नहीं दूंगा ताकि जावेद अख्तर साहब के लिए वो अनएक्सेप्टेबल ना हो. तीसरा जो मेयार हो सकता है वो है ऑब्जर्वेशन, कि भाई कोई कहे कि हमें खुदा दिखाओ, अगर है तो दिखाओ, या ये कि खुदा के एग्जिस्टेंस पर एम्पेरिकल एविडेंस दो. तो ये है दर हकीकत गलत टूल का इस्तेमाल करना. ये ऐसा ही है कि जावेद साहब मुझसे ये मुतालबा करें कि मुफ्ती साहब आप मेटल डिटेक्टर के जरिए प्लास्टिक डिटेक्ट करके दिखाएं. अब चूंकि प्लास्टिक डिटेक्ट नहीं हो पा रही है लिहाजा प्लास्टिक डज नॉट एग्जिस्ट. नो, यू आर यूजिंग द रॉन्ग टूल. इस टूल से प्लास्टिक को डिटेक्ट नहीं किया जाता. लिहाजा मैं समझता हूं कि गॉड के एग्जिस्टेंस पर एम्पेरिकल एविडेंस का मुतालबा करना एक बचकाना मुतालबा है और हमारे रिस्पेक्टेड जनाब जावेद अख्तर साहब इस स्टेज से अब बहुत आगे निकल चुके हैं. अब बचता है एक ही स्टैंडर्ड और वो स्टैंडर्ड है अक्ल, लॉजिक, रीजनिंग. और यही वो स्टैंडर्ड है जिसके तहत गॉड की एग्जिस्टेंस को साबित किया जाएगा या गॉड की एग्जिस्टेंस को डिनाई किया जाएगा. लेकिन चूंकि ये बहुत इंपॉर्टेंट और सेंसिटिव टॉपिक है, इसलिए लॉजिकल आर्ग्यूमेंट भी ऐसा होना चाहिए जो डेफिनेटिव हो, इनडेफिनेटिव ना हो, जो 2 और 2 4 की तरह बिल्कुल वाजे हो, जिसे लॉजिकली रिजेक्ट करना पॉसिबल नहीं हो. फॉर एग्जाम्पल हम कहें हमारे रिस्पेक्टेड मिस्टर सौरभ साहब ये एक इंसान है और तमाम इंसान कॉन्शियस बीइंग है. लिहाजा नतीजा क्या निकला, हमारे सौरभ साहब भी कॉन्शियस बीइंग है. क्या ये इनडेफिनेट आर्ग्यूमेंट है या डेफिनेट आर्ग्यूमेंट है? ये डेफिनेट आर्ग्यूमेंट है. ये 2 और 2 की तरह वाजे है. इसमें किसी तरह जो है लॉजिकली इसको रिजेक्ट नहीं किया जा सकता. तो अगर आज हमारे जावेद अख्तर साहब ऐसी कोई अकली दलील और लॉजिकल एविडेंस दें खुदा के ना होने पर जो डेफिनेट भी हो,
तो मैं ये ऐलान करता हूं कि यकीनन मैं उस एविडेंस को कबूल करूंगा और उस पर गौर करूंगा, लेकिन साथ में ये भी ऐलान कर देता हूं प्रेडिक्शन के तौर पर कि ऐसा कोई डेफिनेट आर्गुमेंट कोई नहीं पेश कर सकता। दलील हम देंगे और डेफिनेटिव दलील देंगे, लॉजिकल दलील देंगे, ऐसी दलील देंगे जो एंटायर एथिस्टिक वर्ल्ड उसे रेफ्यूट नहीं कर सकती। चलें अब हम एक एग्जाम्पल सोचते हैं, एक सिनेरियो, सिंपल सिनेरियो, तमाम ऑडियंस से गुजारिश है, हम और आप एक आइसोलेटेड आइलैंड पर हैं, ऐसा आइलैंड जहां पे हमसे पहले कोई कभी नहीं गया। चलते चलते आपके सामने अचानक आपने देखा एक पिंक कलर की बॉल पड़ी हुई है। सबसे पहला सवाल आपके जहन में क्या आएगा कि ये बॉल यहां क्यों आई, कैसे आई, ये पिंक कलर की ही क्यों है, कोई और कलर भी हो सकता था, ये इसी शेप में क्यों है, कोई और शेप भी हो सकता था। नेचुरली आप इस तरफ पहुंचेंगे कि कोई ना कोई है जिसने इन स्पेसिफिक प्रॉपर्टीज के साथ इस बॉल को बनाया है और यहां पे रखा है। चूंकि आप जानते हैं कि ये जो बॉल है इसका एग्जिस्ट करना जरूरी नहीं है, ये एग्जिस्ट कर भी सकती थी, नहीं भी कर सकती थी, और एग्जिस्ट करना ही था तो किसी और फॉर्म में करती, किसी और कलर में करती। अब आप इस बॉल को एक्सपैंड करते चले जाएं, एक्सपैंड करते चले जाएं, एक्सपैंड करते चले जाएं, यहां तक कि ये बॉल यूनिवर्स के साइज की हो जाए। बताइए कि क्या साइज के बढ़ जाने से सवाल बदल जाएगा? हरगिज नहीं बदलेगा। अभी भी सवाल रहेगा, ये यूनिवर्स कहां से आया, इन स्पेसिफिक प्रॉपर्टीज के साथ कहां से आया, क्यों आया, किसने बनाया, ये सवाल उस वक्त भी वैलिड रहेगा। लेकिन ये सवाल अगर हम जनाब जावेद अख्तर साहब से करें तो चूंकि इनका वर्ल्ड व्यू एथिस्टिक है, और सिर्फ इनका नहीं, मतलब जितने भी एथिस्ट हैं और एथिस्टिक वर्ल्ड व्यू को रखने वाले से अगर आप ये सवाल करें कि ये यूनिवर्स कहां से आया, तो इनका जवाब या तो आर्ग्यूमेंट फ्रॉम इग्नोरेंस होगा या डॉगमेटिक होगा। या तो ये कहेंगे कि मुझे नहीं पता कि ये कहां से आया, लिहाजा गॉड डज नॉट एग्जिस्ट, ये आर्ग्यूमेंट फ्रॉम इग्नोरेंस है, या ये कहेंगे कि ये यूनिवर्स खुद ब खुद बन गया। इसका मतलब ये है कि उस बॉल को भी खुद ब खुद बन जाना चाहिए, लेकिन बॉल के ताल्लुक से ये एक्सप्लेनेशन एक्सेप्ट नहीं की जाएगी कि खुद ब खुद बन गई, लेकिन यूनिवर्स के ताल्लुक से कर दिया जाएगा। इसे हम दूसरे अल्फाज में डॉगमा भी कह सकते हैं। दूसरी चीज, हमारे जावेद अख्तर साहब जरूर गॉड ऑफ गैप्स की मिसाल भी जरूर देंगे, और मिसाल देंगे कि पहले जमाने में बिजलियां कड़कती थी तो लोगों ने किसी एक खुदा की तरफ, और बारिश होती थी तो दूसरे खुदा की तरफ मंसूब कर दिया, उनके पास दलील नहीं थी। यह हमारा वर्ल्ड व्यू है ही नहीं, यह हमारा वर्ल्ड व्यू है ही नहीं, क्योंकि नेचुरल फिनोमेना के प्रोसेस की इंटरप्रिटेशन को जान लेने से यह कहां से साबित हो गया कि गॉड एग्जिस्ट नहीं करता है। इस पर मैं इंशाअल्लाह अभी आगे बात करूंगा। आप हजरात ये भी देखेंगे, और मैं ये एक्सपेक्ट करता हूं कि हमारे रिस्पेक्टेड जनाब जावेद अख्तर साहब जरूर इमोशनल आर्ग्यूमेंट्स भी देंगे, जो कि एक लॉजिकल फेलेसी है जब बात आती है ट्रुथ को डिसाइड करने में। क्यों? मिसाल के तौर पर वो कहेंगे कि अगर गॉड है तो इविल क्यों एग्जिस्ट करता है, जबकि मैं कहता हूं इविल का एग्जिस्ट करना गॉड के एग्जिस्ट करने की दलील है, उसके खिलाफ नहीं है। चूंकि अगर गॉड है तो हम सब उसके सामने अकाउंटेबल हैं, और अगर हम अकाउंटेबल हैं तो अकाउंटेबिलिटी के लिए इविल का मौजूद होना जरूरी है, उसके बगैर हम अकाउंटेबल नहीं हो सकते। और अगर हम अकाउंटेबल नहीं हैं तो हम जनाब जावेद अख्तर साहब से पूछेंगे कि आप बताएं कि फिर सफरिंग इस दुनिया में क्यों है? अगर खुदा नहीं है तो सफरिंग क्यों है? और उन लोगों के जज्बे का क्या जिनके अंदर सफरिंग के बाद इंतकाम लेने का जज्बा पाया जाता है और वो इस दुनिया से ऐसे ही चले गए, क्या उनकी सारी तकलीफें बेकार चली जाएंगी? अब आ जाएं उसी एग्जाम्पल की तरफ कि बॉल, मुझसे अगर कोई पूछे इस बॉल को किसने बनाया या इस एक्सपेंडेड बॉल को किसने बनाया, मैं कहूंगा कि चूंकि ये यूनिवर्स और इस यूनिवर्स की तमाम चीजें कॉन्टिंजेंट हैं। कॉन्टिंजेंट होने का मतलब ये होता है कि जो अपने एग्जिस्टेंस पे किसी के ऊपर डिपेंड करती हो, तो जाहिर है ये यूनिवर्स कॉन्टिंजेंट है। और अगर कोई चीज कॉन्टिंजेंट नहीं है तो मैं रिक्वेस्ट करूंगा कि मुझे दिखा दें कि कौन सी चीज यूनिवर्स में कॉन्टिंजेंट नहीं है, हम भी जरा गौर कर लें और हम भी देख लें। और जब कॉन्टिंजेंट चीजें मौजूद हैं तो फिलोसोफर्स की इस्तिलाह के मुताबिक, हम उस टर्मिनोलॉजी के मुताबिक हम उस जगह तक पहुंचते हैं और उस हस्ती तक पहुंचते हैं जिसे नेसेसरी बीइंग कहा जाता है, कि ये वो नेसेसरी बीइंग है जिसका मौजूद ना होना नामुमकिन हो। क्योंकि अगर ये मौजूद ना हो तो सारी चीजें एग्जिस्टेंस में आएंगी ही नहीं, और ये सारी कॉन्टिंजेंट चीजें उसी के ऊपर डिपेंड करती हैं। अब अगर आप ये सवाल करते हैं कि फिर उस हस्ती को किसने बनाया, फिर उसका कॉज क्या है, फिर उसका कॉज क्या है, फिर उसका कॉज क्या है, और एंडलेसली चले जाएं, इसे हम कहते हैं इन्फिनिट रीग्रेस ऑफ कॉजेस, जो कि लॉजिकल
फैलेसी है। कॉन्सेप्चुअली इन्फिनिटी पॉसिबल है, मिसाल के तौर पे न्यूमेरिकल्स 1 2 3 गिनते चले जाएं, इन्फिनिट नंबर्स हैं। मैं कॉन्सेप्चुअली बात नहीं कर रहा, प्रैक्टिकली रियलिटी में साबित करके दिखाएं कि इन्फिनिट रिग्रेस ऑफ कॉजेस पॉसिबल है या नहीं। अगर पॉसिबल है तो हम मान लेंगे, मिसाल दे दें, और पॉसिबल नहीं है तो एक ही ऑप्शन बचता है जिसे हम कहते हैं नेसेसरी बीइंग। ऐसी नेसेसरी बीइंग जो इंडिपेंडेंट है, क्योंकि अगर वो डिपेंडेंट हुई तो वो नेसेसरी नहीं रहेगी। ऐसी इंडिपेंडेंट बीइंग जो इटर्नल है, अगर वो इटर्नल नहीं होगी, उसकी बिगिनिंग होगी तो वो खुद कॉन्टिंजेंट है। ऐसी बीइंग जो पावरफुल है, क्योंकि कॉन्टिंजेंट को एक्चुअलाइज करने के लिए पावर चाहिए। ऐसी बीइंग जो इंटेलिजेंट है और नॉलेजेबल है, क्योंकि ये यूनिवर्स स्पेसिफिक फॉर्म और स्पेसिफिक लॉज ऑफ नेचर के तहत प्रिसाइजली चल रहा है। थँक्यू। मला बऱ्याच गोष्टी आवडल्या या पहिल्या सेगमेंटमधल्या, पहिल्या आर्ग्युमेंट्समधल्या, की त्याने एकतर एक स्टँडर्ड असं सेट केलं की जे दोघांसाठी ॲक्सेसिबल असेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल सायन्स कदाचित मुफ्तीसाठी ॲक्सेसिबल नसेल आणि रिव्हिलेशन स्क्रिप्चर्स कदाचित जावेद अख्तरांसाठी ॲक्सेसिबल नसेल. आणि म्हणून तो म्हणतो की आपण आपलं एक बेसिक इंटेलिजन्स वापरून त्याच्यातून आपण एक रॅशनल आणि एक लॉजिक वापरून आपण ह्या विषयावर चर्चा करू. याच्यामध्ये ना मला थोडा विरोधाभास का वाटतो की पुढे पण ह्याच्यावरती आपण डिस्कस करू, ते पुढे पण विस्ताराने बोलतात ह्याच्यावरती. पण ना तो गॉडला नॉन फिजिकल एंटिटी असं म्हणतोय. ओके, म्हणजे एक मेटाफिजिक्स आहे आणि तर त्यामुळे गॉड सायन्सच्या टूल वापरून आपण त्याचं उत्तर हो किंवा नाही देऊ शकत नाही. माझं म्हणणं हे की आपली रॅशनल फॅकल्टी जी आहे ॲज अ माणूस म्हणून, ओके, ती कॅपेबल आहे का मेटाफिजिकल गोष्टींचं ॲनालिसिस आणि त्यांचा शोध घेण्यासाठी. हा मला एक प्रश्न इथे विचारावा असा वाटतो. कारण की रॅशनल किंवा आपलं लॉजिक वापरून आपण ज्या गोष्टी अस्तित्वात आहेत भौतिक जगात त्याचं एक विश्लेषण करू शकतो. पण तेच रॅशनल, तीच बुद्धी वापरून आपण मेटाफिजिकल गोष्टींचं विश्लेषण किंवा त्याच्याबद्दल आपण बोलू शकतो का, ह्याच्याबद्दल मला थोडा डाऊट आहे. ओके. कारण की मला असं वाटतं की ॲज अ माणूस म्हणून आपले परसेप्शन कॅपॅसिटी खूप लिमिटेड आहे. आपल्याला वी डोंट सी एव्हरीथिंग इन इट्स टोटॅलिटी. आता जर का आपली परसेप्शन कॅपॅसिटीज लिमिटेड आहेत तर त्याच्याहून लिमिटेड आपलं जर का रॅशनल असेल तर आपण एका अशा गोष्टीचा शोध कसा घेऊ शकतो जी गोष्ट ह्या फिजिकल वर्ल्डच्या बियॉन्डची आहे. हां, तर ह्याच्यामध्ये मला थोडा विरोधाभास वाटतो. पुढे तो कंटिन्यू होतो आणि हा विरोधाभास मला असं वाटतं की तो पूर्ण अब्राहमिक ट्रेडिशनमध्येच आहे. तो फक्त काही म्हणजे बिकॉज मुफ्ती बिलॉंग्स टू अब्राहमिक ट्रेडिशन, तर त्यामुळे तो तेच रटून आलेला आहे आणि तो तेच मांडतो आहे ह्या पूर्ण संवादामध्ये. दुसरं एक इंटरेस्टिंग गोष्ट काय होती की त्याने ना एक व्यवस्थित लॉजिक, तो म्हणाला की आपण लॉजिक वापरू, तर त्याने ते लॉजिक प्रेझेंट केलं आहे व्यवस्थित. म्हणजे तो म्हणतो की हे संपूर्ण विश्व कॉन्टिंजेंट आहे. ओके, जे आपण बघतो ते, ह्याचा अर्थ आहे की प्रत्येक गोष्टीला एक कॉज आहे. ओके, नथिंग एक्झिस्ट ऑन इट्स ओन, नथिंग इज इंडिपेंडेंट. प्रत्येक गोष्टीचा एक कॉज आहे. ओके, मग जर का प्रत्येक गोष्टीचा कॉज आहे तर मग हे इन्फिनिट रिग्रेशन ऑफ कॉजेस आहे का, असा तो प्रश्न विचारतो. ओके, आणि मग तो म्हणतो की पण इन्फिनिटी तर एक्झिस्ट करत नाही ॲक्च्युअल वर्ल्डमध्ये, ती फक्त एक कॉन्सेप्च्युअली एक्झिस्ट करते. तेही त्याचं बरोबर आहे की युनिवर्स, कॉस्मॉस आपण जे काही बघतो ते ॲक्च्युअल वर्ल्ड हे फायनाईट आहे, ते इन्फानाईट नाही आहे. इन्फिनिटी ही फक्त आपली डिझायर आहे असं आपण म्हणू. म्हणजे फॉर एक्झाम्पल जेव्हा दोन रोमॅन्टिक पार्टनर्स एकत्र येतात आणि ते म्हणतात की वी विल स्टे टुगेदर फॉर एव्हर. ओके, आता त्यांचं हे म्हणणं इज अ डिझायर फॉर अन इन्फिनिटी, इवन दो दे नो इट्स नॉट पॉसिबल, बिकॉज आपण एक नश्वर आहोत, वी आर मॉर्टल बिईंग्स. सो इन्फिनिटी ही मला नेहमी डिझायर वाटते, इट्स नॉट इन ॲक्च्युअलिटी. ओके, आता जर का आपलं कॉन्टिंजेंट वर्ल्ड फायनाईट आहे तर मग ह्याचा अर्थ असा होतो की ह्याची सुरुवात असणार आहे आणि ह्याचे शेवट असणार आहे. ओके, आता त्याने सुरुवात एस्टॅब्लिश केली की जर का कॉन्टिंजेंट आहे, इन्फिनाईट नाही आहे, तर त्याची सुरुवात असणार आहे.
आणि जर का सुरुवात असणार आहे तर कोणीतरी क्रिएटर म्हणजे कोणीतरी नेसेसरी बिईंग असणार आहे जो या सगळ्या गोष्टींसाठी एकमेव कारणीभूत आहे आणि जो इंडिपेंडेंट आहे, जो कोणावरती डिपेंडेंट नाही आहे. सो म्हणून त्याने एक नेसेसरी बिईंग ॲज अ क्रिएटर ची गरज प्रस्थापित केली बाय सेईंग दॅट दिस इज अ फायनाईट कॉन्टिंजंट वर्ल्ड. आणि मग तो म्हणतो की ह्याच्यातून सगळं येतं आहे आणि इव्हेंच्युअली इट गोज बॅक टू इट. आणि ह्याच्यातून हेही दिसून येतं की अब्राहमिक ट्रेडिशन्सचा थॉट प्रोसेस ही लिनियर आहे, म्हणजे त्यांच्यामध्ये एक सुरुवात आहे आणि त्यांच्यामध्ये एक अंत आहे. ती इंडियन परंपरेमध्ये तसं नाही आहे, कारण की आपली परंपरा सर्क्युलर आहे. तर त्याच्यामुळे हा आर्ग्युमेंट जर का इंडियन थॉट कोणी रेप्रेझेंट करत असतील तर त्याला हे काउंटर आर्ग्यू केलं असतं. जर का सर्क्युलर असेल तर आपण ते कसं ॲड्रेस करू शकतो हा इश्यू. पण हा फक्त हे सगळे मुद्दे या पूर्ण संवादामध्ये काय झालं आहे की मुफ्ती साहेब जे आहेत त्यांचं थॉट प्रोसेस येते एक अब्राहमिक ट्रेडिशनपासून, ख्रिश्चन, जुडायझम आणि इस्लाम. आणि जावेद अख्तरांचं जे काही मुद्दे आहेत ते येतात पोस्ट एनलायटनमेंट रॅशनॅलिटीमधून. तर आणि हे दोन्हीही युरोपियन झाले, दोन्ही वेस्टर्न साईडचे हे झाले. त्यामुळे ईस्टर्न साईडचं असंच काही रिप्रेझेंटेशन ह्याच्यात नव्हतं. आणि म्हणून म्हणालो की सौरभने खूप महत्वाकांक्षी मुद्दा मांडला, जेव्हा एक विशिष्ट प्रकारच्या भौगोलिक परिस्थितीत निर्माण झालेल्या फिलॉसॉफीवरतीच तुम्ही कसं काय इतकी फंडामेंटल क्वेश्चनच्या उत्तरं शोधू शकता किंवा तशी अपेक्षाही ठेवू शकता. सो हे काही मुद्दे होते ह्याच्या पहिल्या आर्ग्युमेंटमध्ये मला वाटणार आहे. राईट. माझे काही थोडेसे ऑब्झर्वेशन्स आहेत ते मी सांगतो. मला एक प्रश्न असा पडला की मुफ्तींनी तसं त्या डिस्कशनचे नियम घातल्यासारखे काही घालून दिले. ओके, तर मला समोर असं वाटत होतं की खरं तर हे ऍक्च्युली आधीच व्हायला हवं होतं का, म्हणजे एका कोणीतरी वक्त्याने हे करण्यापेक्षा हे रूल्स आधीच सेट झाले असते न्यूट्रल माणसाकडनं तर कदाचित अधिक बरं झालं असतं असं मला वाटलं, म्हणजे सौरभकडनं. त्याच्यानंतर तो असं म्हणाला की त्यांनी असं डिक्लेअर केलं काइंड ऑफ की सायन्सला स्टँडर्ड म्हणून वापरता येणार नाही. मला याच्यात एक थोडं काय प्रॉब्लेम वाटतो माहितीये का, की तुम्ही असं एक हुशारीने एक थोडं एक दार आपणच बंद करून टाकायचं असं काहीतरी मला वाटलं त्याच्यामध्ये, की तुम्ही तसं डिक्लेअर करता की सायन्स कॅनॉट बी अ स्टँडर्ड, म्हणजे मग बोलणंच खुंट, मग पुढे मी काही बोलूच शकत नाही. सायंटिफिक एव्हिडन्स विल नॉट बी ऍक्सेप्टेड. पण तो हेही म्हणाला, ते असंही म्हणाले की रिलिजियस स्क्रिप्चर्स एव्हिडन्स सुद्धा ऍक्सेप्ट करणार नाही. त्यामुळे त्याने ते तसं बॅलन्स केलेलं आहे की सायन्स आणि रिलिजनचे एव्हिडन्सेस मान्य करणार नाही. मग ते असं म्हणतायत की मग काय, तर मग ते म्हणतात की लॉजिक, रिझनिंग आणि आपली अक्कल हे फक्त स्टँडर्ड असेल. तर आता हे थोडं ना मला हे थोडं धुसर वाटतं. म्हणजे आपलं लॉजिक, आपलं रिझनिंग हे शेवटी येतं कुठून येतं, तर ते आता सायन्स थोडंफार जे काही वाचलं त्यातनं झालं ना माझं. म्हणजे ह्याला काही तसा हे नाहीये. त्याच्यामुळे मला थोडं ते खटकलं जरा त्यांचं असं बोलणं की असं करता डेफिनेटिव्ह आर्ग्युमेंट असायला पाहिजे वगैरे. आणि थोडं माझं एक सब्जेक्टिव्ह एक थोडं रिडिंग असं पण आहे की ते असे ना वादविवाद जिंकायला ते असे मल्ल असतात ना, की ते म्हणजे त्याचा तू टोन बघ. आता मी त्याचं स्पेसिफिक एक नोट केलं होतं, युनिव्हर्स कहाँ से आया हा शब्द जेव्हा त्याने वाक्य उच्चारलं तेव्हा त्याच्यात ना एक प्रकारचा असं दरडावण्याचा सूर होता की म्हणजे आहेच कोणीतरी, तुम्ही कसा आनंद करता, असं काहीतरी झालं ते. तर थोडं ते ना असं ते बायस झुकल्यासारखं फार झालं ते. आणि शेवटी त्यांनी जो बॉलचा मुद्दा मांडला तर तो माझ्या मते त्याचा जो वॉचमेकरचा सिद्धांत म्हणून जो फेमस आहे त्याच्याशी ते समांतर उदाहरण आहे. तुम्ही एका निर्जन बेटावरती गेलात आणि तुम्हाला घड्याळ सापडलं तर ते घड्याळ कोणीतरी बनवलेलं आहे, हे सरळ असतं. पण त्यातलं काउंटर आर्ग्युमेंट असं आहे की घड्याळ कोणीतरी बनवलं आहे हे सत्य आहे, पण मी घड्याळ बनवणाऱ्या माणसांना बघितलेलं असतं. त्याच्यामुळे मला हे कळतं की घड्याळ बनवणारा म्हणजे ते घड्याळ कोणी बनवलं मला माहित नाही, पण माझ्या हातातलं घड्याळ मी कुठून घेतलं त्या कंपनीत जाऊन मी बघू शकतो की या माणसाने ते बनवलं. तसं त्या बॉलला पण लागू होतं. असा तो खरा मुद्दा आहे. आणि
एम्पेरिकल, आता बघ परत ते म्हणतात की एम्पेरिकल एव्हिडन्स नाकारायचाच वगैरे. हा. तर मग जर का जगाचा निर्माता एवढ्या मोठ्या विश्वाचा आणि इतक्या गुंतागुंतीच्या विश्वाचा, की तो जर का मी बघितलेलाच नाही, मला कुठलीच हिंट नाही, तर मी मान्य करायचं का? हा प्रश्न पण लॉजिकल आहे ऍक्च्युअली. म्हणजे त्यांच्या त्या लॉजिकच्या परिभाषेत बोलायला गेलं तर हा प्रश्न मला लॉजिकल वाटतो खरं तर. हो. त्यामुळे हे माझी काही ऑब्झर्वेशन होती. आता पुढचं आपण बघूयात. यस. तू हे ऐकतोस का कव्वाली? कव्वाली कधी कधी. हा, नुसरत फतेह अली खानचे एक आहे कव्वाली, कुठली रे? तुम एक गोरख धंदा हो म्हणून. अरे बहुतेक ऐकली मी. मला ते नाव परिचय, हे शीर्षक परिचयाचं वाटतंय. हा, ती ना ऐक तू. चांगले. हा, हा, त्यामध्ये तो म्हणतो की छुपते नहीं हो सामने आते नहीं हो तुम. पण हे अरे खूप लोकांनी कितीतरी वेळेला कविता, गाणी याच्यातनं खूप लोकांनी म्हटलेलं हो, आहे. हो, हो. आणि ना बरेचदा तुला ती अशी हे पण जाणवते त्या कवीची, त्या तळमळ, हो. की अरे हे कोण आहेस तू, कुठे हो, आहेस हो, तू? हो, हो. ते आहे आपल्या अगदी संत कवींच्या याच्यात दिसतं, खूप आहे, तुला खूप आहे. सुफी कवींच्या याच्यात ते दिसतं. ते तू ऐकलंस ना, एक 25-30 मिनिटाचं गाणं आहे ते कव्वाली, आणि अच्छा. 25-30 मिनिटं फक्त प्रश्नांची मालिका आहे. अरे वा, फक्त प्रश्न. जरूर. मी नक्की बघतो हा, पूर्ण. मी शेअर करेन तुला. नक्की नक्की. Yes. पण मग बघ ना, म्हणजे मग आता मुफ्तींच्या न्यायाने कदाचित हा प्रश्न विचारणं पण गुन्हा होईल की काय असं वाटतं. हा, एक्झॅक्टली. हे एक्झॅक्टली. पटणारं नाहीये हो, ते. हो, हो.